एक मिनिट मला एकदा काय होतं जिथं पिकतं एक मिनिट जिथं पिकतं ऐका जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव एक मिनिट एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग झाकली मुठ 1.25 लाखाची चांगली. आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता 65 वर्षात झालो. आपण पण तसंच समाधानी. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते एक मिनिट ऐका एक मिनिट. मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाची कारकिर्दी त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत. कार्यकर्त्यांनो नीट लक्षात घ्या. काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. एक मिनिट थांब रे एक मिनिट. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोडो रुपयाच्या. आता किती कोटीच्या योजनेची कामं चाललीत माहितीये? 750 कोटी बारामती शहर सोडून. कशाला म्हणतात 750 कोटी? त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत. मी मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचे ते बघू आपण. पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतंय. 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज मिळतंय. तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज. आयुर्वेदिक कॉलेज अशीच एक जागा. कितीतरी जण मेढे तोडून जात होते. काय होतं त्या जागेत? येड्या बाबळी होत्या. गृहनिर्माण संस्थेची जागा माडाची जागा त्यांना दुसरी पर्यायी जागा दिली. तिथं मेडतकर पण म्हणतात दादाजीराव कसं काय उभं राहिलं कळतच नाही. काल अजित पवार यांची बारामतीत सभा पार पडली. या सभेमध्ये अजित पवार यांनी म्हटले की बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही अशी चर्चा असताना त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे संकेत दिलेले आहेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना काल आपल्या मनातली खतखत भरसभेत बोलून दाखवली. ते म्हणाले झाकली मूठ 1.25 लाखाची. आपण पहिल्या दिवसापासून लाखोच्या मतांनी निवडून येणारी माणसं आहोत. मी आता 65 वर्षाचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अजित पवार त्यांना थांबवत म्हणाले, तुम्ही ऐका, जिथे पिकते तिथे विकत नाही. तुम्ही लक्षात घ्या. एकदा बारामतीकरांना कोणीतरी मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्यांच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीतील तुलना करा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. पुढे ते असंही म्हणाले की बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले. न सांगता रस्ते होत गेले. न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली. मेडिकल कॉलेज न मागता आले. आयुर्वेदिक कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदारसंघात 750 कोटीची कामे चालू असल्याचे अजित पवार यांनी सांगितलेले आहे. तर खरंच आता दादा बारामतीतून निवडणूक लढवतील की नाही ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.